हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला म्हैसूर पाक वडी दाखवणार आहे. एका वाटीवरून बेसन घेतलेलं आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. कसा वाटला कमेंट करून सांगा. बेल आयकॉन दाबा. वाटीभर बेसन पीठ आहे आणि वाटी भरूनच साखर घेणार आहे. जास्त फुल भरली वाटी आणि तेवढंच पाणी टाकणार आहे. वाटी भरूनच पाणी टाकणार आहे. साखर विरघळायला ठेवली आणि एवढंच वाटीवरून तेल घेणार आहे. 2 वाट्या तेल घेणार आहे. तेल आणि तूप मिक्स घेणार आहे. तेल 2 वाटी तेल घेणार आहे. गरम करायचं होते. तेल पण असं गरम करून ठेवायचं. तेल पण चांगलं कडक करून ठेवायचं. तेल पण गरम करायला ठेवलंय बघा. 1.5 वाटी तूप तेल घेऊन पण चालतं. तर मी आज तेलातच बनवणार आहे. पाक तयार झालेला आहे. काय अशी तार चलते बघा. असं पण वरती करून बघतो. असं एकसारखी तार चलते बघा पाक तयार झालेला. आणि असं पण जमतं बघायला. अशी पण तार दिसते का? आणि पीठ टाकते बघा बेसन दिलेलं. थोडं बारीक गॅस करायचं. हे सगळं त्याच्या गाठी विरघळून घ्यायचं. बघा कसं फुलतंय. मस्त असं जाळीदार फेस येते. मस्त जाळीदार जाळी पडते छान. चांगला हलवून घ्यायचं. आता घट्ट व्हायला लागले बघा.
1 वाटी बेसन, 1 वाटी 1.5 वाटी साखर आणि 2 वाटी तेल घेतलं होतं बघा. बघा किती छान येतंय. जाळी पडते खूप छान मस्त. हॉटेलसारखा बनवणार आहे मस्त म्हैसूर. 10 मिनिटातच बघा. मस्त जाळी झाली. याला एका पॅनमध्ये तेल लावून बसते. खूप छान झाले बघा आणि घट्ट पण व्हायला लागले. काही असा गोळा तयार होतो मस्त. असा गोळा तयार झाला की झालं बनायला तयार. गोळा तयार होतो. अजून थोडंसं तेल टाकून चांगलं फुगेल ते. मी यातच टाकणार आहे. खाली थोडंसं करपायला लागलं होतं ते. बघा सेट केला मी. असंच ठेवायचं 10 मिनिटं. मी याच्यामध्ये टाकलं आहे बघा. कडनी कसं तेल बाहेर येते. तेल बाहेर येत आहे बघा याच्यातून. कशा वाटल्या म्हैसूर पाकच्या वड्या? मस्त कलर आला आहे. 2 कलर आले बघा. मस्त कडक झाल्यात, क्रिस्पी. बाय सर्वांना. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.